तर त्या प्रॅक्टिस करताना जर हायवेवर जर मुलासोबत काही अनुचित प्रकार घडला आणि काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? ती निवड करणं, निवड चाचणी करणं हे योग्य आहे. जिल्हा परिषद शाळा अशा आहेत मार्गाने जर बंद कारणाहून जर शाळा जर बंद होत असतील आणि शिक्षक लोक जर अशा गैरवर्तन करत असतील, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हायवेवरती बसून त्यांच्याकडून रनिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते, त्याच्यामध्ये खंते व्यक्ती विद्यार्थ्यांचे चक्क जीवाचे खेळ खेळत होते असं बोललं होतं, काय प्रतिक्रिया? सर, ह्या पावसाळी क्रीडा स्पर्धा आहेत, शालेय क्रीडा स्पर्धा आहेत, याच्यामध्ये निवड चाचणी घेणं हे अगत्याचं होतं आणि 4-5 दिवस पाऊस पडल्या कारणानं माझं सगळं ग्राउंड ओलं झालेलं आहे, तिथं पाऊल म्हणजे त्याच्यावर पळता येत नाही, म्हणून माझ्या शिक्षकांनी तो प्रयत्न केला आणि शक्यतो आम्ही असं करत नाहीत, परंतु झालंय ते, हा प्रकार नाही व्हायला पाहिजे। आता मात्र विद्यार्थ्यांनी जीवितासोबत खेळाचा प्रकार समोर आला आहे। आता नाही असं म्हणता येणार नाही, परंतु आता काय आहे की ती निवड करणं, निवड चाचणी करणं हे योग्य आहे, पण ती कुठल्या आधारे करायची आणि शाळेमध्ये किंवा गावामध्ये असा एकही प्रकार असता नाहीये। किती विद्यार्थी होते? जवळपास मला वाटतं ते 10 ते 15 विद्यार्थी असावेत। लेकराच्या जीवितासोबत खेळता राहा तुम्ही, हवेला लेकर उभा रस्त्यावर बसता आणि पुन्हा म्हणता की आम्हाला कशा शूटिंग काढता, काय करता? हा, खोखोरमधील जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्या अंतर्गत जे काही विद्यार्थ्यांकडून स्पर्धेचं आयोजन केलेलं असेल आणि त्याची जी काही प्रॅक्टिस त्यांच्या मार्फत केली असेल, पण प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड लागतं, मोकळी जागा लागते, पण नॅशनल हायवेच्या ठिकाणी तुम्ही जर स्पर्धेचं प्रॅक्टिस करत असताल तर त्या प्रॅक्टिस करताना जर हायवेवर जर मुलासोबत काही अनुचित प्रकार घडला आणि काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? विद्यार्थ्यांचा जीव तुम्ही धोक्यात घालून जर हायवेवर स्पर्धेची प्रॅक्टिस घेत असताल तर ही मुळात ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे। जी शाळा आहे आणि ज्या शाळेच्या शिक्षकांनी याच्यामध्ये जे हा जो प्रकार केलेला आहे म्हणजे जे शिक्षकाकडून झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे अनियमितता म्हणजे त्याच्यामध्ये दाखवलेली आहे, म्हणजे कोणत्याही संरक्षणाची याची काळजी न घेता त्यांनी जे स्पर्धेचा प्रॅक्टिस जी हायवेवर घेतलेली आहे अशा शिक्षकावर आधीच जिल्हा परिषदच्या शाळा एकामागून एक बंद पडायला लागलेल्या आहेत आणि सामान्य लोकांचं एक जिल्हा परिषद एक शिक्षणाचं एक साधन आहे, हे जर बंद पडलं तर भल्या मोठ्या फी वाढून आता जे खाजगी शाळांनी थैमान घातलेला आहे। जिल्हा परिषद शाळा अशा आहेत मार्गाने जर बंद कारणाहून जर शाळा जर बंद होत असतील आणि शिक्षक लोक जर अशा गैरवर्तन करत असतील तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे। मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शाळेवर आणि या शाळेच्या व्यवस्थापनेवर आणि शिक्षकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।